पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. प्रिय बंधूंनो, माझा प्रिय भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. एक दिवशी रोसरी प्रार्थनेसाठी याचा एक सुंदर स्टॅच्यू मध्ये खूप महत्वाचा काही दिवस होता. प्रभूने संदेश दिला, हे माता मरियाने त्या माता मरियाने बोलूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूने संदेश दिला, हे स्टॅच्यू मध्ये. धन्यवाद. तुटून दोन तुकडा झालेले आम्ही गावामध्ये फिरत होतो अशा एक स्टॅच्यू आहे. बघू शकता आहे हे स्टॅच्यू अशा प्रकारे तुटून दोन तुकडा झालेले स्टॅच्यू आहे. आम्ही फेविकोल लावून अर्ध जुळवून ठेवलेले माता मरियाचा स्टॅच्यू आहे. हालेलुया. प्रभूने संदेश दिला, त्या माता मरियाने. हालेलुया. आता शेतू गेला म्हणून आपण बाजूला केलेला आहे. हालेलुया. आपल्या सिस्टर लोकांना माहिती आहे, या स्टॅच्यू मधून भरपूर वर्ष अमलासमध्ये सुगंध वाढत होते. अमलासमध्ये प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी मला बोलले, फादर हे आता नको वापरू, आम्ही पैसा देतो, तुम्ही नवीन विकत घ्या. काही लोकांनी मला सांगितलं, फादर आम्ही पैसे देऊन राहून देऊ. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण जे दृष्टीने पाहतो त्यापेक्षा परमेश्वर आत्मिक दृष्टीने वेगळ्या प्रकारे पाहत आहे. हालेलुया. पवित्र संस्काराला हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका स्टॅच्यूच्या मागचं देवाचा हृदयाचा विचार, हालेलुया, हे आपण जाणायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, क्रूस काही आहे म्हणून जोपर्यंत आपल्याला समजत नाही पूर्णपणाचं जीवन जगणार. हालेलुया. क्रूसाचा अर्थ कळाल्यावर आपण खरोखर आत्मिक जीवन चालू करणार. जगी दृष्टीने आपण पर्यंत बघितलं ते सर्व आत्मिक दृष्टीने आपण पाहायला चालू करणार. परंतु संस्काराला हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्रूस तारणाचा चिन्ह आहे. ज्यांच्या जीवनामध्ये दुःख सहन घेत आहे त्यांनी ख्रिस्ताला ओळखलं तर ख्रिस्ताच्या हातून या आशीर्वादामध्ये स्वीकार करणार. हालेलुया. कारण इब्रियला लिहिलेल्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सांगत आहे विश्वासाच्या जीवनाबद्दल. हालेलुया. आता आपण इब्रियला पत्र 12व्या अध्यायातील 6वं वचन ऐकूया. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये थोडासा शिक्षा कधी येणार. हालेलुया. जे शिक्षा आपल्या अंगावर आलेलं आहे, डोळे उघडायचं, जाणायचं, ते देवाने मला दिलेले गिफ्ट आहे. तो मी हात वर करूया. आपण या 6वं वचन बोलू. कारण ज्यावर
परमेश्वर प्रीती करीतो त्यांना तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. धन्यवाद येशू. माझा भाऊ आणि मी कधी जेव्हा दंगा करायचो, मम्मी काठी घेऊन यायचं आणि मला म्हणायचं. मी मम्मीला विचारायचो मला कशाला म्हणलं. तेव्हा मम्मी सांगायचं तो सापडला नाही म्हणून तुला मार बसते. ते मम्मीचा चुकीचा मार आहे. तर देवाचा एक मार्ग विशेष प्रकारचा आहे. देव ज्यांच्यावर प्रेम करताय त्याला योग्य वेळेस एक मार्ग देणार. हे देवाचा प्रेम आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अंगाश्रमामध्ये रिट्रीट करून गेलेले हालेलुया एक बंधू अंगाश्रमामध्ये जेव्हा आला हालेलुया त्यांनी मला येऊन बोलून गेले. फार देव खरोखर माझ्यावर प्रेम करत असेल तर माझ्या या वयामध्ये मला कसे काय डायबिटीस येऊ दिला. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये डायबिटीस का आला. हालेलुया. काय होतं द्यायचं. हालेलुया. मी त्यांना सांगितलं रोमकरांस लिहिलेले पत्र 8वा अध्याय 28 वचन. परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करत आहे त्यांच्यासाठी परमेश्वर सर्व गोष्टी मिळून त्यांचा चांगुलपणासाठी बदलून देतात. आपल्या आयुष्यामध्ये जे काही झालेलं आहे ते सर्व आपल्या परमेश्वर आपल्या चांगुलपणासाठी बदलून देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा बंधू जाता जाता मला विचारून गेले डायबिटीस चांगुलपणासाठी असं तुम्हाला शेवट बोलायचं आहे का. हालेलुया. असं बोलून गेला. हालेलुया. 2 वर्षाने अंगासमध्ये येऊन साक्ष देऊन गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या बंधूने मला सांगितलं फादर जेव्हा मी अंगासमध्ये आलो माझा वजन 95 किलो होता. माझा पोट एवढा मोठा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डायबिटीस झाल्यामुळे मी दवाखान्यामध्ये गेलो. प्रेज द लॉर्ड. डॉक्टरांनी माझा तपासणी केली. मला सांगितलं तू चालायला जाणे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तू व्यायाम करणे गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं फादर रविवारच्या दिवशी 8:30 शिवाय मी कधी विचारांतून पार पडत नव्हता. हालेलुया. यावेळी सुद्धा फादर माझा उठण्याचा वेळ काय 7च्या नंतर होतो. हालेलुया. रिट्रीट करून गेलो. डॉक्टरना भेटले. हालेलुया. डॉक्टरने मला सांगितलं सकाळी लवकर उठून चालायला जायचं. डॉक्टरना सांगितलं सकाळी लवकर कधी उठलेलं नाही. 7च्या शिवाय गेला उठायला जमत नाही. हालेलुया. डॉक्टरने त्यांना समजावून दिलं घरी टाइमपीस लावायचं. त्या काळामध्ये मोबाईल नव्हता. हालेलुया. टाइमपीस लावायचं. हालेलुया. टायमिंग प्रमाणे उठायचं चालायला जायचं. हालेलुया. त्या बंधूने मला सांगितलं फादर या डायबिटीस आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये ताळमेळ बसले. डिसिप्लिन आले. हालेलुया. त्याने बोलता बोलता मला बोलून गेले फादर डायबिटीस मुळे मी टेस्ट केला मला कळालं
लिव्हरला प्रॉब्लेम आहे, माझ्या किडनीला प्रॉब्लेम आहे आणि इतर अनेक समस्या माझ्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. मी गर्मी तर तपासणी कधी करायला गेलंच नसता. हालेलुया. मी या वयात जगलो पण नसतो. हालेलुया. डायबिटीसने खरोखर मला वाचवलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये जाऊया. हालेलुया. क्रूस हे प्रेमाचा मार्ग आहे. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, दया करणाऱ्यांचा पापाची क्षमा होते. तुम्ही जर दया करत नाही, दया दाखवत नाही, तुमच्यावर येणारा न्याय निवाडा तसाच प्रकारे असतो. क्रूसाच्या सणाच्या दिवशी आपण निर्णय घेऊया, मी प्रेम करीन, मी दया दाखवेन. जगामध्ये सर्वांना एक दयेचा हक्क आहे. कोणीही असो, सर्वांचा एक दया दाखवू शकतो. एक पिकनिक खराब झाली आहे पासून आता मोकळीता देत आहे. आशीर्वाद साखळीने बांधल्यासारखा बंधनामध्ये असलेल्या काही लोक आपल्यामध्ये आहेत. देवाचे वचन आज ऐकत असताना येशूने ते साखळ दंड तोडून तुमच्यामध्ये अनेक लोकांना सुटका दिलेला आहे. काही कोळी बांधवांना आणि त्याच्या कुटुंबियांना परमेश्वर आशीर्वाद करत आहे. धंदाविषयी असलेली चिंता कोणाला तरी हृदयाचा संबंधातील त्रास आहे, त्यातून परमेश्वर सुटका करत आहे. एक संपूर्ण हाताने निर्णय आहे. खास करून हातूला वर करताना खालून वरपर्यंत हाताला दुखणे असायचा. त्याचा पूर्ण हाताचा पूर्ण त्रास देवाने दूर करते. परत एकदा किडनीविषयी सांगत आहे. किडनी पूर्णपणे एक व्यक्ती खूप सिरियस आहे, दवाखान्यामध्ये असेल. हालेलुया. त्याचे एक डोळा पूर्ण सुजलेला आहे. आशा नाही, डॉक्टर लोकांनी बोललेलं असेल. असा एक पेशंट आता देवाच्या कृपेने आशीर्वाद स्वीकार करता येतो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा, तुम्हा सर्वांना पवित्र क्रूसाच्या खुणाने आशीर्वाद दे.